जे आहे बचत गट उद्योग प्रदर्शनी सुरू आहे. कसा प्रतिसाद महिलांना मिळाला बचत गट माध्यमातून आणि कसं आज त्यांचा उद्योग कसा आपला 12 ते 19 कयादू महोत्सव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा हिंगोलीतर्फे लावण्यात आला. या बचत गटाच्या मिनी सरसला जवळपास 12 ते 18 लाखापर्यंतचा फायदा झालेला आत्तापर्यंत जाणवतो आणि अजून आजचा दिवस जायचा बाकी आहे आणि उद्याचा एक दिवस बाकी आहे. 2 दिवसात चांगला प्रतिसाद येथील जिल्हा परिषद हिंगोली येथील सर्व नागरिकांनी द्यावा अशी मी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विनंती करतो. आतापर्यंतच्या 7 दिवसामध्ये सर्वात जास्त वाटलं की नाविन्यपूर्ण या बचत गटाकडनं वेगळं काहीतरी आणण्यात आलं असं प्रोडक्ट कुठलं असेल? तसं तर पाहिलं तर हिंगोलीची हळद खूप मोठ्या प्रमाणात विकली जाते आणि महाराष्ट्रामध्ये हिंगोली टॉपची विक्री हिंगोलीमध्ये हळदीची होते आणि त्या माध्यमातून बचत गटांना हळदीची उलाढाल मोठ्या प्रमाणात झालेली ह्या जिल्ह्यामध्ये दिसून येते. मॅडम आपण स्वतः जिल्हा परिषद आता एक महिला सुद्धा आपण उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आहात. पण आज एक महिला म्हणून आपण या महिलांच्या बचत गटाकडे त्यांची भेट दिली तर काय काय आपला अनुभव त्यांचे कशा पद्धतीचे त्यांची विक्री झाली? जिल्हा परिषद हिंगोली मार्फत आणि DRDA मार्फत मिनी सरस तसेच जिल्हास्तरीय प्रदर्शन विक्री इथं आपण हिंगोलीमध्ये आयोजित केलेली आहे. तर आपण सर्वजण पाहत आहोत की सर्व तालुक्यांमधल्या सर्व बचत गटांच्या महिला अतिशय उत्साहानं या सरसमध्ये सहभागी झाल्या. त्याचप्रमाणे वेगवेगळे खाद्यपदार्थ असतील किंवा वेगवेगळे घरगुती पदार्थ असतील ते सर्व आपण इथं पाहिलं की वेगवेगळे उत्पादनं सर्व बचत गटांनी इथं विक्रीसाठी उपलब्ध केलेले आहेत. आणि नक्कीच आता जसं PD सरांनी सांगितलं की अतिशय मोठ्या प्रमाणावर इथं विक्री झालेली आहे आणि उद्याचा एक दिवस जो बाकी आहे त्यामध्ये नक्कीच मोठी विक्री होण्याची अपेक्षा आहे. महिला कर्मचारी महिला मूल आणि चूल आणि मूल असं होतं, तर आता महिला उद्योजक बनले आहेत. तुम्ही महिलांसाठी काय आवाहन करणार? मला नक्कीच महिलांना आवाहन करावं वाटेल की आपल्या महिला भगिनींनी उत्पादित केलेले हे जे उत्पादनं आहेत किंवा वेगवेगळे खाद्यपदार्थ आहेत याची नक्कीच मेजवानी आपल्याला या सरसच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे. तर सर्व हिंगोलीकरांना माझं आव्हान राहील, त्याचप्रमाणे महिला भगिनींना माझं आव्हान राहील की कुठेतरी आपण या सरसच्या माध्यमातून आपल्या भगिनींना प्रोत्साहित करणं तितकंच गरजेचं आहे आणि एक चांगलं व्यासपीठ इथं उपलब्ध झालेलं आहे. तर याचा नक्कीच आपण सर्वांनी फायदा घेणं